नमस्कार मित्रांनो, मी हरिश्चंद्र विकारी. आपली ओळख झालेलीच आहे, परंतु एक महिना झाला आणि एक महिन्या अगोदर म्हणजे दोन तीन महिने झाले आणि माझा ॲक्सिडेंट झालेला होता खोपोली साईडला. तर आता हा माझा नी बेंडिंग पट्टा आहे, नीचा पट्टा लावतो आणि एक रेसिपी दाखवतो तुम्हाला एक छोटीशी, कारण आता बसून बसून पण मला कंटाळा आलेला आहे. त्याच्यामुळे एक मी तुम्हाला रेसिपी दाखवतो आणि थोडासा मी दिवसाचा असा एक प्रकारे व्यायाम करतो. मी या प्रकारे मी व्यायाम करतो दिवसातून. तरी पण हे मी 1000 वेळा करतो, असे 1000 वेळा करतो मी. आणि हा बॉल आहे, इथे हा बॉल आहे, हा बॉल इथे ठेवतो. इथे ठेवून असे करतो 2-3 हजार वेळा तरी करतो दिवसातून, पूर्ण दिवसातून. डॉक्टरही सांगले असेल ना. हा, आणि असे 2-3 हजार तरी दिवसातून करतो. इथं बॉल ठेवतो, या प्रकारे दिवसातून 2 ते 3 हजार वेळा करतो. आणि इथे पण ठेवतो, असे करतो दिवसातून 2 ते 3 हजार वेळा. म्हणजे जवळजवळ माझे 10 ते 15 हजार वेळा माझा व्यायाम होतो. म्हणजे दिवसभर मी व्यायामच करत असतो. आणि त्यानंतर हे असे करतोच, तर हे असे करतो दिवसातून 10-1 हजार वेळा तरी माझे असे होतातच. पण आराम आले काय 100%. आणि असे सुद्धा मी करतो, असे करतो 1000 वेळा तरी, एक 2-3 हजार वेळा असे मी दिवसातून करतो. बसून असं करतो, असं बसून करतो. आणि तुम्हाला माझा नी बेंडिंग दाखवतो मी किती झालेला आहे ते. एवढा माझा नी बेंडिंग झालेला आहे, हे बघा. म्हणजे पहिले पाय नाही मोरावतो ना. पाय एवढा, जेव्हा सर्जरी केली तेव्हा माझा पाय एवढाच यायचा. त्यानंतर हळूहळू आता सर्जरी करून जवळजवळ 4 आठवडे झालेले आहेत. आणि 4 आठवड्यानंतर माझा हा पाय जो आहे तो एवढा आता येत आहे. आणि माझं ऑपरेशन म्हणजे सर्जरी JHW संजीवनी हॉस्पिटल वडखल येथे झाली. आणि सर्जरीला सर्जन होते साईकर सर, रेकाउंट साईकर सर होते. यांनी माझी सर्जरी केली. माझी हे इथली लिगामेंट, गुडघ्याची लिगामेंट तुटले आणि मेनिस्कस म्हणजे गादी फाटलेली होती, तर गादी रिपेअर केले. अशा प्रकारे 2 माझे ऑपरेशन केलेले आहेत. तर आजचा व्हिडिओ दाखवण्याचं कारण म्हणजे काय, तर बसून बसून मला पूर्ण कंटाळा आलेला आहे. तर मी एक असंच जातो किचन जवळ आणि काहीतरी जरा असं रेसिपी बनवतो. मंदीला हात वाटते ना. हा, मांदिलेची रेसिपी बनवतो. माझ्या माहितीनुसार की मंदीला किंवा काही मच्छी आहेत ना, असं लागलेला वगैरे असेल ना, तर त्यासाठी चांगली असतात खाल्लेली. खाण्यासाठी मांदिली, त्यानंतर इंडियन सॅल्मन म्हणजे काय बोलतो आपण, रावस, हे कॅल्शियमसाठी चांगले असतात. परंतु कोलबी आणि शिंगटी म्हणजे शिंगाडी, कॅटफिश आणि प्रॉन हे खाऊ नये, कारण त्यांनी जखम जी असते ती जखम पूर्णपणे पसरते पूर्णपणे. आणि माझी आता जखम बऱ्यापैकी म्हणजे 90-95% बरी झालेली आहे. डॉक्टरांना मी सतत कॉल करत असतो, आठवड्याने 4 दिवसांनी. किचन पर्यंत जाऊया. म्हणजे डॉक्टरांनी सांगितले मला की तू 1.5 महिना या पायावर जोर देऊ नको. आणि 21 तारखेला मग डॉक्टरांनी बोलवले मला. डॉक्टर म्हणले की 21 तारखेला तू ये आणि आपण 21 तारखेला आल्यानंतर तुझा एक्सरे काढू, रक्त चेक करू आणि तुला चालायला सांगेन तुला, असे डॉक्टर मला बोलले. तर आता 21 तारखेला जाणार होतो आम्ही आता तिकडे JHW संजीवनी हॉस्पिटल वडखल. 14 तारखेला जाणार होतेस ना. 14 तारखेला कॅन्सल केला, डॉक्टर बोलले 21 तारखेलाच होते. कारण 21 तारखेला मग या होते ना, म्हणजे 6 आठवडे कम्प्लीट होतात. डॉक्टर काय बोलला की ACL तुझी ना फाटली ना, म्हणजे ACL तुटली त्याचा काही प्रॉब्लेम नाही. ACL तुटला की तू लगेच तुला चालावं चांगलं असतं. मेनिस्कस पण या केलंय ना गादी, मग गाद्यामुळे तुला 1.5 महिना तुला बोलतो चालतंय, म्हणजे चालू नको तू. तर आयलो किचनमध्ये. आता हरिदादानी अगोदरच ये मंदीला शाप करून घेतलेली आहात. जी म्हणजे लागणारा मटेरियल आहे ना, तर मटेरियल आपण एक साईडला काढून घेऊया, म्हणजे आपल्याला टाकताना पण सोपा पडेल आणि मला आता उभा राहायला पण बरा पडेल. मंदा आता सुरुवात करते मी. आता गॅस पेटावलाय, गॅस लायटर पण ठेवलं मी नाही, तर पहिला टाकून घेऊया आपण.
मी ठेवलं पहिलं गॅसवर गॅस पेटवून तर लायटर तर आहे आता ते टोप गरम होते ना, पाणी गॅस कमी ठेवलं. तेल आहे, त्या तेल आहे ना रात्री मी याला घेतला होता करायला. ते आमलेट बनवा घेतला होता. अच्छा, कवटाचं पोलो. कवटाचं पोलो. आणि टाकून घेऊया आता पहिले लसूण टाकलंय. पाऊस आहे तर पावसाचा आवाज येईल. टाकूया मसालो. जरा पाणी घे तांब्यात. त्यानंतर आपली हळद टाकले. त्यानंतर टाकले या आंबावशी. त्यानंतर टाकला आणि आता टाकलं पाणी. ओके, पाणी आवाज आहे. त्यानंतर आवाज यायला गॅस फुल ठेवूया. तर पाणी टाकला. मग आता ठेवू जरा या येऊन दे. तर थोडंसं आता शिजवलं म्हणजे उकळी आलेली आहे. त्यानंतर टाकला एक मंदिर. त्यानंतर टाकली 2 मंदिला. मग टाकली 3 मंदिला. बरोबर. मग आता टाकली सगळी मंदिला. मंदीला तिथून थोडंसं पाणी सुटले तोंडात मंदीला. आणि आता मस्तपैकी शिजवून घेऊया. आपलं पाणी आहे. आपला मस्तपैकी पाणी. रस्सा पाहिजे तेवढा पाणी ओतावचा ना. रस्सो पाहिजे तेवढा पाणी ओतावचा. आणि वाटण खोबऱ्याचा मसालो येत खोबरा होता, लसूण आणि आला लसूण कोथिंबीर आणि काही कांदो टाकलेला. वाटण टाकला. आणि आता मस्तपैकी शिजवून उकालू घेऊया. मस्त झाला कांजी घडघड एकदम. आणि थोडंसं पाणी टाकून घेते. वाटण टाकलं कांजी खट होतं ना. आणि कांद्याला चव पाहिजे म्हणून टाकलंय कोकम नाही. मीठ टाकीन मीठ तवा होल नीट. सगळं धुवून घेऊया. टाकूया मस्त एकदम. ही प्लेट जेव्हा आपण धावून टाकतो ना कांज्यात, तेव्हा जी चव येते ना कांज्याला, शेवटचं असतं. लाल किनारवर म्हणतात शेवटचं बोलतात ते बियत काढतात. देख दुधात दारू लव पॅक पण बोलतात ना त्याला. काय लव पॅक बोलतात त्याला. अशा प्रकारे आता थोडा वेळ शिजल आणि मग तयार होईल ना. आता काय सगळं टाकलंस. आता सगळं टाकलंय. आता ठेवूया ढाकण. गॅस केलो कमी. आणि ठेवते ढाकण नाही टाकलं तरी पण चाललं. आता गॅस कमी ठेवलंय. नाही तर काय होतंय वतून बितून जालो. आता काय या आठवडी गरज नाही. आणि मस्त अशा प्रकारे आपली मंदिरांची रेसिपी पूर्ण झालेली आहे. एक 10 मिनिटांनी गॅस येऊन बंद करायचं. आता मी काय करीन जाते तिकडे बैसते. चला जेवायला या. आता जेवायला या. आता मी झालेली आता रेसिपी चालेल. चल ओके. थँक्यू.